विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. बायोलॉजी मराठी या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मागील लेक्चरमध्ये आपण इयत्ता 10वीचा सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट सेकंड या विषयाचा सिलेबस पाहिला होता. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट सेकंड क्लास 10 मधील जो काही पहिला चॅप्टर्स आहे, हेरिडिटी अँड इव्हॅल्युशन, तर याचा स्टडी आपण डिटेल्समध्ये करणार आहोत. जर तुम्ही बायोलॉजी मराठी या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व तुमच्या मित्रांना शेअर करा. म्हणजे ज्यावेळेस आम्ही नवनवीन व्हिडिओज या चॅनलवरती अपलोड करू त्यावेळेस त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. तर आज आपण जो काही सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट सेकंड याच्यामधील पहिला जो काही टॉपिक आहे, हेरिडिटी अँड इव्हॅल्युशन, याचा स्टडी करणार आहोत. जर तुम्ही पाहिलं असेल तर या टॉपिकमध्ये आपण काय काय स्टडी करणार आहोत. त्यामध्ये पहिला पॉईंट आहे हेरिडिटी, हेरिडिटरी चेंजेस. दुसरा आहे ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलोकेशन अँड ट्रान्सलेशन. तिसरा आहे इव्हॅल्युशन. चौथा आहे एव्हिडन्सेस ऑफ इव्हॅल्युशन. त्यानंतर नेक्स्ट दिला आहे डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, लॅमार्किझम, स्पेसिएशन्स अँड ह्युमन इव्हॅल्युशन. तर या सर्व पॉईंटचा स्टडी आपल्याला या टॉपिकमध्ये करायचा आहे. त्यापूर्वी आपण कॅन यू रिकॉलमध्ये काही क्वेश्चन विचारले आहेत, त्याचा स्टडी पाहूया. पहिला क्वेश्चन दिला आहे, विच कंपोनंट ऑफ द सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरीज द हेरिडिटरी कॅरेक्टर्स. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये कोणता कंपोनंट असतो की जो पॅरेंटकडून ऑफस्प्रिंगकडे काय करत असतो की हेरिडिटरी कॅरेक्टर्स पास करत असतो. तर तुम्हा सगळ्यांनाच माहीत आहे की आपल्या सेलमध्ये न्यूक्लियस असतो, न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोम्स असतात आणि क्रोमोझोम्सवरती काय असतात की DNA असतात. मीन्स DNA इज रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्समिशन्स ऑफ कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट्स टू देअर ऑफस्प्रिंग. म्हणजे DNA हे काय करत असतात की जे काही अनुवंशिक गुणधर्म असतात ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर करत असतात. त्यानंतर दुसरा क्वेश्चन विचारला आहे व्हॉट डू वी कॉल द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट्स टू द प्रोजेनी. तर या ठिकाणी जे काही फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर्स असतात हे कॅरेक्टर आपण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जे काही ट्रान्सफर केले जातात त्याला काय म्हटलं जातं. तर त्याचा आन्सर अगदी सिम्पल आहे, द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट टू द प्रोजेनी इज कॉल्ड ॲज द इनहेरिटन्स, किंवा आपण त्याला हेरिडिटी असं म्हटलं जातं. त्यानंतर तिसरा क्वेश्चन विचारला आहे विच आर द कंपोनंट ऑफ द DNA मॉलिक्यूल. तर DNA कोणकोणत्या प्रकारचे कंपोनंट असतात याचा स्टडी आपण ऑलरेडी 9वीमध्ये केलेला आहे. DNA म्हणजे काय, त्याला आपण डिऑक्झिरायबोज न्यूक्लिक ॲसिड असं म्हटलं जातं. आणि हे टाईप कशाचे आहेत, न्यूक्लिक ॲसिडचे. कारण न्यूक्लिक ॲसिडचे 2 टाईप्स असतात, DNA आणि RNA असतात. तर DNA मध्ये 3 प्रकारचे कंपोनंट असतात. पहिला आहे डिऑक्झिरायबोज शुगर, दुसरा आहे फॉस्फोरिक ॲसिड आणि तिसरा काय, त्यामध्ये नायट्रोजन बेसेस असतात. तर अशा प्रकारे DNA मध्ये काय असतात की 3 प्रकारचे प्रामुख्याने कंपोनंट असतात. तर यापैकी पहिला जो काही पॉईंट आहे आपला हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस, म्हणजे कशा प्रकारे कोणकोणते चेंजेस होतात याचा स्टडी आपण या पॉईंटमध्ये पाहणार आहोत. यू नो दॅट हेरिडिटी इज द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर व्हाया जीन्स. म्हणजे हेरिडिटीमध्ये काय होत असतात की जे काही कॅरेक्टर्स असतात ते पॅरेंटकडून ऑफस्प्रिंगकडे किंवा वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन काय होत असतात की ट्रान्सफर होत असतात. जॉन ग्रेगॉर मेंडल इज पायोनियर ऑफ द मॉडर्न जेनेटिक्स. तर आपण 9वीमध्ये पाहिलं आहे की जे काही कॅरेक्टर्स असतात ते कॅरेक्टर काय होतात की एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे काय होत असतात की ट्रान्सफर होत असतात. तर मेंडल्सनी त्याला त्यावेळेस काय म्हटलं जातं, फॅक्टर्स असं म्हटलं जातं. कारण त्यावेळेस मायटोसिस किंवा मायक्रोस्कोपचा शोध लागलेला नव्हता. त्यावेळेस मेंडलनी नक्कीच सांगता आलं नाही की याला आपण DNA किंवा जीन्स असं म्हटलं जातं. परंतु त्या ठिकाणी मेंडल्सने असं म्हटलं होतं की समथिंग इज रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्समिशन्स ऑफ कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट टू देअर ऑफस्प्रिंग. म्हणजे असा कोणता तरी एखादा घटक आहे की त्याच्यामुळे काय होतात की पॅरेंटमधले जे काही जेनेटिक कॅरेक्टर असतात ते ऑफस्प्रिंगमध्ये ट्रान्सफर होतात. त्यावेळेस मेंडलने त्याला फॅक्टर्स असं म्हटलं जातं. अराउंड द पिरियड ऑफ 1886 इट टूक अ लॉंग टाईम फॉर हिम टू अंडरस्टँड द कन्क्लुजन ऑफ हिज रिसर्च अबाउट द हेरिडिटी. तर त्यावेळेस आत्ताच मगाशी सांगितल्याप्रमाणे मायटोसिस किंवा मायक्रोस्कोपचा शोध न लागल्यामुळे याचं कन्क्लुजन सांगण्यासाठी बराचसा वेळ गेला. त्यानंतर इन 1901 the reasons behind the sudden changes were understood due to the mutational theory of Hugo de Varies. Meanwhile, in 1902, Walter and Sutton observed the pair chromosomes in the cell of the grasshopper.
तर 1901 मध्ये ह्युगो डी व्हॅरिज यांनी काय केले की म्युटेशनल थिअरी काय केली या ठिकाणी एक्सप्रेस केली. त्यानंतर 1902 मध्ये वॉल्टर अँड सुटॉन यांनी जे काही क्रोमोझोम्स असतात हे पियर्समध्ये असतात हे सर्वप्रथम ग्रास हुपरमध्ये त्यांनी शोध लावला. त्यानंतर रिसर्च स्टार्टेड इन अ डायरेक्शन्स ऑफ फाइंडिंग द नेचर्स ऑफ जेनेटिक मटेरियल वेन इट वॉज प्रूव्ह दॅट जीन्स आर कॅरीड व्हाया द क्रोमोझोम. तर फायनली रिसर्च झाल्याच्यानंतर असं लक्षात आलं की जे काही जीन्स असतात हे क्रोमोझोम्समुळे काय होतात की ट्रान्सफर होत असतात. थ्रू विच 1944 ट्रायोज ऑफ सायंटिस्ट ओस्वॉल्ड ॲव्हेरी, मॅकलिन मॅककार्थी अँड कॉलिन मॅकलॉइड प्रूव्ह दॅट एक्सेप्ट व्हायरसेस ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव DNA ॲज अ जेनेटिक मटेरियल. तर 3 जे काही महत्त्वाचे सायंटिस्ट आहेत त्यांची नावे लक्षात ठेवा. पहिला आहे ओस्टवॉल ॲव्हेरी, दुसरा आहे मॅकलिन मॅककार्थी आणि तिसरा आहे कॉलिन मॅकलॉइड. यांनी सगळ्यात शेवटी असं सांगण्यात आलं की व्हायरस सोडता सगळे जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात त्या सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये DNA हेच जेनेटिक मटेरियल असतात. त्यानंतर इन 1961 द फ्रेंच जेनेटिक्स फ्रँकॉइस जॅकॉब अँड जॅक मोनार्ड प्रपोज अ मॉडेल फॉर प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस विथ द हेल्प ऑफ DNA इन अ बॅक्टेरियल सेल. मग जे काही फ्रँकोइस जॅकॉब आणि जॅक मोनार्ड्स आहेत यांनी काय केलं आहे की DNA मॉलिक्यूल काय केलेला आहे बॅक्टेरियल सेलमध्ये सगळ्यात सुरुवातीला प्रपोज केलेला आहे. इट हेल्प्स टू अनकवर द जेनेटिक कोड्स हिडन इन अ DNA. म्हणजे DNA मध्ये ॲक्च्युअल कशा प्रकारचे जेनेटिक कोड असतात हे माहिती या मॉडेलमुळे झालेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट झालं देअरफॉर बाय द टेक्निक्स ऑफ रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी इमर्ज विच हॅव वॉस्ट स्कोप इन द फील्ड ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग. त्यानंतर रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीचा शोध लागल्यामुळे तर जे काही जेनेटिक मटेरियल आहे ते ट्रान्सफर करण्यासाठी किंवा नवीन नवीन प्रोडक्ट डेव्हलपमेंट करण्याचा उपयोग या ठिकाणी झालेला आहे. आणि सगळ्यात शेवटच्या पॅराग्राफमध्ये दिलं आहे पहा, द सायन्स ऑफ हेरिडिटी इज युजफुल फॉर डायग्नोसिस, ट्रीटमेंट, preventions of hereditary disorder, productions of hybrid varieties of animals and plant and in industrial process in which microbes are used. तर या रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीमुळे काय झालं की जे काही जेनेटिक डिसऑर्डर असतात ते डायग्नोस करणं किंवा त्याला ट्रीटमेंट करणं किंवा प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर किंवा जे काही प्लांटच्या नवनवीन व्हरायटी डेव्हलपमेंट करणं, ॲनिमलच्या नवनवीन व्हरायटी डेव्हलपमेंट करणं हे सर्व शक्य फक्त रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीमुळे झालेलं आहे. यानंतर आपल्याला नेक्स्ट पॉईंट पाहायचा आहे ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. तर आता हे तिन्ही जे काही प्रोसेस आहेत ह्या प्रोटीन सिंथेसिसच्या प्रोसेस आहेत. तर यासाठी तुम्हाला अगोदर DNA किंवा RNA याचं स्ट्रक्चर माहिती असणं गरजेचं आहे किंवा RNAचे टाईप्स कोणकोणते असतात हे देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, कारण याचा स्टडी आपण ऑलरेडी 9वी मध्ये केलेला आहे.